नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या जीडीसीए कॉलेज या चॅनलमध्ये. मी डॉक्टर अशोक जोगदंड. तर आजचा हा जो व्हिडिओ आहे मुद्दाम बनवतो आहे आपण, कारण बऱ्याचशा विद्यार्थ्यांचे कॉल्स पण येत आहेत की सर हॉल तिकीट कधी येणार आहे किंवा कसं चेक करायचे किंवा कशा गोष्टी बघायच्या तेही आपण आज बघणार आहोत. पण ते त्या एकाच प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी हा व्हिडिओ आहे छोटासा. ध्येय नवीन समोर दिसतंय, बँकिंगचं स्वप्न पूर्ण होणार. जीडीसीए ची साथ जिंकायची ही वाट, यशाची गॅरंटी आता सुरुवात. जीडीसीए कॉलेज हो भविष्य उज्ज्वल, जीडीसीए कॉलेज मिळणार यश. सहकार आणि बँकिंग करिअर घडवा खास. जीडीसीए कॉलेज देते यशाचा विश्वास. तर हॉल तिकीट जे आहे ते साधारणपणे मे महिन्यामध्ये फर्स्ट आठवड्यामध्ये 10-11 तारखेच्या आसपास येऊ शकतं, त्याच्या आतच येईल. तर तोपर्यंत वेट करा. मी तुम्हाला अपडेट देतच राहील, कधी येते, काय वगैरे कशा प्रकारे आहेत, या सर्व गोष्टी मी तुम्हाला सांगत राहील. त्याचं टेन्शन घेऊ नका. कुठून चेक करायचं, काय करायचं, त्याचा एक व्हिडिओ देतो मी तुम्हाला, तोही तुम्ही ऑपरेट करू शकता. तुम्हाला जर नाही समजलं कुठं डाउनलोड करायचं, कसं करायचं, तर हॉल तिकीट कुठून डाउनलोड करायचं तेही सांगेन मी, काळजी नका करू. तर याच्यासाठी फक्त एवढंच की हॉल तिकीटकडे लक्ष न देता तुम्ही सध्या तुमच्या प्रिपरेशनकडे लक्ष द्या. हॉल तिकीट्स येणार आहे, काळजी नका करू. तर ज्या विद्यार्थ्यांचे फॉर्म्स ऍक्सेप्ट झालेले आहेत, जे फॉर्म्स आहेत जीडीसीए साठी किंवा सीएचएम साठी ज्यांनी कोणी भरलेला असेल, तर त्या सर्व विद्यार्थ्यांचे, जेवढ्या लोकांचे फॉर्म ऍक्सेप्टेड झालेले आहेत, बघा ज्यावेळेस तुम्ही फॉर्म भरता, फॉर्म भरल्यानंतर ज्यावेळेस आपण माय प्रोफाईल मध्ये जातो आणि तिथे एक्झामिनेशन म्हणून एक टॅब असते, त्याच्यामध्ये तुम्ही क्लिक केला की तुमचे माय ऍप्लिकेशन जे असतात ना तिथे, तर ते क्लिक केल्यानंतर तुम्हाला जीडीसीएचं जे दिसेल किंवा सीएचएम ज्याला तुम्ही अप्लाय केलेला आहे त्याला ते बघायचं. पूर्ण त्यात पेड फीस पेड केलेली असते, तिथे ऍप्लिकेशन पहा किंवा छापा वगैरे लिहिलेलं असतं ते बघा पूर्ण. आणि पल्ली जे शेवटचा कोपरा आहे त्याच्यामध्ये बघा स्टॅटस मध्ये अपडेटेड केलेलं असेल की ऍक्सेप्टेड नॉट ऍक्सेप्टेड. ठीक आहे, तर ऍक्सेप्टेड असेल, जेवढ्या विद्यार्थ्यांचे फॉर्म्स ऍक्सेप्टेड झालेले आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांना त्यांचे हॉल तिकीट्स जे आहेत ते मिळून जातील. तिथे खाली स्टॅब आहे, ते तुम्हाला मी एक छोटासा व्हिडिओ बनवतो, एक 3-4 मिनिटाचा, ते तुम्हाला कसं चेक करायचं तेही समजेल इमिडिएटली. काय जास्त त्याला रॉकेट सायन्स नाही आहे, कारण ते तुम्ही ज्यावेळेस माय प्रोफाईल मध्ये जाता, ज्यावेळेस लॉग इन करता, तिथेच कोपऱ्यामध्येच असतं, खाली स्क्रोल डाऊन केलं की तिथे हॉल तिकीटचा ऑप्शन येतो. ठीक आहे, तुम्हाला एखाद्या विद्यार्थ्याचं मी डाउनलोड करून दाखवेल कशा प्रकारे असतं. जे नवीन विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी पण खूप महत्वाची गोष्ट असू शकते. पण जर समजा तुमचं फॉर्मच ऍक्सेप्ट नाही झाला तर हॉल तिकीट तुम्हाला मिळणार नाही. त्यामुळे सर्वात प्रथम एक काम करायचं की तुमचं हॉल तिकीट जे आहे येण्यापूर्वी त्याच्या अगोदर एक आज उद्यामध्ये एकदा चेक करून घ्या की तुमचा फॉर्म ऍक्सेप्ट झाला आहे का नाही. नसेल झाला किंवा काही गोष्टी असतील तर ते कॉल करा आम्हाला, तुमचा युजर आयडी पासवर्ड द्या. तुम्हाला जर नसेल समजत तर मी सांगेल तुम्हाला काय झालं काय नाही. म्हणजे फॉर्म साईडवरचे जवळपास सर्वांचे ऍक्सेप्ट व्हायला पाहिजेत, कारण आतापर्यंत ऑलमोस्ट सर्व लोकांचे जेवढ्यांनी ऍप्लिकेशन केलेलं आहे तर त्या सर्व विद्यार्थ्यांचे फॉर्म ऍक्सेप्ट झालेले आहेत. सो त्यामुळे ज्यांचे ऍक्सेप्टन्स झालेला आहे फॉर्म त्या सर्व विद्यार्थ्यांना जीडीसीए किंवा सीएचएमचं हॉल तिकीट मिळू शकते. सो ते कसं चेक करायचं त्याच्यावर तर दुसरा एक व्हिडिओ देतो तुम्हाला, कशा प्रकारे चेक करायचं, तोही व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा. अभ्यासाकडे दुर्लक्ष करू नका. वर्किंग प्रोफेशनल आहात, मान्य आहे, सर्व गोष्टी तुम्ही करता आहात, येथे येईलच हॉल तिकीट. आल्यानंतर मी सांगेन तुम्हाला, काय काळजी करू नका. पण अभ्यासाकडे दुर्लक्ष करू नका. अभ्यास सातत्य ठेवा अभ्यासामध्ये, आणि एक थोडा जरी केला ना तुम्ही, 1 स्टेप ॲट अ टाइम, तरी तुमचं चांगलं काम होऊ शकतं. लिहिण्याचा सराव करून ठेवा, कंटिन्युअस लिहिण्याचा सराव ठेवा, जेणेकरून तुम्हाला परीक्षेमध्ये काही अडचण येणार नाही. सो मेक शुअर करा की तुम्ही या गोष्टी सर्व फॉलो कराल. तर ही माहिती आवडली असेल आणि इन्फॉर्मेटिव्ह वाटत असेल तर आपल्या जीडीसीए कॉलेज या चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. ज्यांना जीडीसीए बद्दल जाणून घ्यायचं आहे, अधिक जाणून घ्यायचं आहे, त्या सर्व विद्यार्थ्यांसाठी हा महत्वाचा व्हिडिओ असू शकतो. त्यांनाही शेअर करा. नवीन जे लोक येणार आहेत ऍडमिशनसाठी, आपल्याकडे जे फिजिकल बॅचेस आहेत त्यामध्ये आपण ऍडमिशन घेतो आहोत. आता जून मध्ये साधारणपणे जुलै मध्ये बॅच चालू होईल आपली. वीकेंडला बॅच असते, त्या बॅचला कुणाला ऍडमिशन करायचं असेल तर प्लीज कॉल करा. जे पुढच्या वर्षी एक्झाम देणार आहेत त्यांच्यासाठी आहे हे. तर ज्यांना कुणाला करायचंय त्यांनी प्लीज कॉन्टॅक्ट करा फिजिकल बॅचेससाठी. तर त्या सर्व विद्यार्थ्यांना व्यवस्थित माहिती दिली जाईल आणि कशा प्रकारे तुम्हाला ट्रेनिंग आहे किंवा कुठल्या गोष्टी आहेत त्या सर्व तुम्हाला सांगितल्या जातील. सो त्यामुळे तुम्ही थोडासा जर तुम्हाला पुढच्या वर्षी एक्झाम द्यायची असेल त्यासाठीही कॉल करू शकता. तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये अधिक माहितीसह नवीन विषयाबद्दल. तोपर्यंत नमस्कार.